नवकल्पना, नवज्योत्स्ना, नवशक्ती, नव आराधना. नवरात्रीच्या या पावन पर्वावर महाराष्ट्र न्यूज घेऊन आलाय खास तुमच्यासाठी नवरात्र विशेष भाग. नवदुर्गा. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये नवरात्री विशेष या भागात मी रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते. आपण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री आज कार्यरत आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या वेळेस क्षेत्र हे वेगळं असतं आणि वेगळ्या क्षेत्राची आवड एखाद्या वेळेस निर्माण होत असते. तर आज आपण ज्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत, जी आपली आजची नवदुर्गा आहे, त्या आहे डॉक्टर श्वेता निलेश राठोड कटारिया. यांच्याबद्दल सांगायचं तर या एक प्रोफेशनली म्हटलं तर त्या डॉक्टर आहेत, पण त्यांना आवड निर्माण झाली जी स्कूलमधनं आपण म्हणतो, कॉलेजमधनं. एक संभाषण कला असते, भाषण कला असते, संभाषणाचं कौशल्य असते, त्यामधली ती आवड त्यांना स्कूलमधनच होती. पण त्यालाच त्यांनी नंतर एक प्रोफेशनल बनवलं आणि आज त्या एक चांगलं वक्तृत्व करू शकतात. आज त्या वेगवेगळ्या संभाषण कलेवरती वेगवेगळे सेशन्स घेतात, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात. तर आपण खास त्यांच्याशी बातचीत करून घेऊया आणि त्यांचा हा जो प्रवास आहे, एकीकडे डॉक्टर आणि दुसरीकडे संभाषण कौशल्य किंवा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये अँकरिंग करणं, याविषयी आपण खास त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमचं मॅडम प्रोफेशनल जर पाहिलं तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही कार्य करतायत की होमिओपॅथिकमध्ये तुम्ही केलेले आणि नंतर तुम्ही संभाषण कौशल्य, सूत्रसंचालन याकडे वळलात. पण तुम्ही तुमचं जे बेस आहे तोही सोडला नाही. आज तुम्ही श्री आनंद क्लिनिक, ते होमिओपॅथिकचेही काही हे करत असतायत. तर त्याविषयी सांगा की तुम्ही त्यातूनही काही सामाजिक कार्य करतायत ऍक्च्युली, तर त्याविषयी थोडं सांगा. हो, 2009 मध्ये श्री आनंद क्लिनिकची मी स्थापना केली आणि त्यानंतर कुठेतरी आधी मी ऑनररी प्रॅक्टिशनर म्हणून रुपीनगर येथे जात होते आणि नंतर आता इन्स्टिट्यूटमध्ये VP सोलंकी, आमचं फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे मोहननगर येथे. तर तिथे मी ज्या इन्स्टिट्यूटच्या महिला आहे किंवा मोहननगरच्या आजूबाजूच्या परिसरातील जी लोक आहेत, फक्त 50 ते 100 रुपये घेऊनच, फक्त त्याच्यातनं पैसे कमवण्याचा हा उद्देश नाहीये, पण तिथे होमिओपॅथिक सेवा देते. आठवड्यातनं 3 दिवस मी एक, माझ्या बाबांचं एक म्हणणं होतं की तू हे एज्युकेशन घेतलंय तर ती नाळ तुझी तुटायला नकोय आणि त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी मग ह्या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं मी आठवड्यातनं 3 दिवस तिथे रुग्णांना होमिओपॅथिकद्वारे कुठेतरी एक समाजाप्रती प्रेम असू दे, आपुलकी असू दे, ते देण्याचं काम करत असते. नक्कीच समाजाप्रती आपण देणं हे लागतच असतो आणि गिव्हिंग बॅक टू सोसायटी म्हणून तुम्ही जे काही करताय ते खरंच उल्लेखनीय आहे. आपण जेव्हा म्हणतो ना सूत्रसंचालन, तर ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही प्रेक्षकांना एक खिळवून ठेवलं पाहिजे. तर आता तुम्ही बऱ्याच वर्ष झाले सूत्रसंचालन करताय, त्यातला एखादा तुम्हाला असा किस्सा सांगता येईल का किंवा आठवतोय का की त्यावेळेस प्रेक्षकांकडनं तुम्हाला त्यासाठी दाद मिळाली किंवा काहीतरी वेगळी काहीतरी घडून आलंय, असा एखादा किस्सा असेल तर तो सांगा. हो, नक्की. असे 2 किस्से माझ्या मनाला खूप भावले. एक तर सर्वप्रथम पहिला किस्सा होता, अखिल भारतीय 11वे साहित्य कला संमेलन होतं स्वानंद मार्फत, जे माननीय प्राध्यापिका सुरेखा कटारिया भरवतात आणि गेली 11 वर्ष त्याचं सूत्रसंचालन मी करत होते. तर जेव्हा 11वे साहित्य कला संमेलनाचं सूत्रसंचालन करायचं होतं तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा एक माहोल होता. त्यामध्ये आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या आणि येणार होत्या. त्यांना झेड सिक्युरिटी असते आणि जेव्हा त्यांना यायला उशीर झाला आणि येण्याच्या आधी ज्या उद्घाटिका होत्या माननीय शोभाताई धारीवाल, RMD फाउंडेशनच्या अध्यक्षा, तर त्यांना मी अनाउन्समेंट केली की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं. परंतु त्या जेव्हा बोलायला आल्या आणि जेव्हा त्या बोलू लागल्या तेव्हाच तिकडून मला इशारा आला की प्रतिभाताई पाटील यांचं आचार्य अत्रे सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. आणि ती एवढी चॅलेंजिंग टास्क होती माझ्याकडे की इथे बोलणारी व्यक्ती डायसवर ती पण खूप दिग्गज आहे, येणारी व्यक्ती पण दिग्गज आहे, जी पिंपरी चिंचवडमध्ये फर्स्ट टाइम स्वानंदसाठी आलेली आहे, स्वानंदाच्या महिलांसाठी आलेली आहे. आणि तेव्हा त्यांना थांबून त्यांचं स्वागत करणंही गरजेचं होतं. तेव्हा इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क. पण तेव्हा मी फक्त अगदी हळुवारपणे शोभाताईंकडे गेले, त्यांचा हात पकडला आणि त्यांना फक्त 1 मिनिट असं रिक्वेस्ट केली
रिक्वेस्ट केल्यानंतर अगदी टोनमध्ये प्रतिभाताई त्यांचं विंगमध्ये आगमनच झालं होतं आणि अगदी संपूर्ण जोशमध्ये त्यांचं स्वागत केलं पूर्णतः. आणि स्वागत केल्यानंतर जी दाद रसिक प्रेक्षकांकडनं मिळाली, कारण की ते खूप चॅलेंजिंग टास्क होतं यांना थांबवून त्यांचं स्वागत करणं आणि मी त्यांच्याकडून माईक घेणं, तेव्हा ती खूप एक वेगळी होती. आणि ते जेव्हा प्रतिभाताई पाटील मंचावर बसल्या तेव्हा मी शोभाताईंना माईकवर क्षमा त्यांची मागितली, कारण की एक वक्त्याला दुसऱ्या वक्त्याने स्पेशली सूत्रसंचालकांनी थांबवणं हे योग्य नसतं. पण तेव्हा ती क्षमा मागितली, तेव्हा शोभाताई पण खूप खुश झाल्या आणि आलेल्या प्रतिभाताईंचं खूप छान स्वागत झालं. आणि हे सगळं करत असताना मॅडम, आणि आपण हा जो विशेष भाग घेतोय नवरात्री विशेष, तर त्याच्यामध्ये तुम्हाला महिलांना कुठला संदेश द्यावासा वाटतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री सुखाचा सागर, स्त्री प्रेमाचा आगर, स्त्री करुणेचे अंबर, स्त्री स्वर्ग सुखाचे द्वार, स्त्री देवाचा ही देव, स्त्री निस्वार्थ भाव. तू अहिल्या, तू कौसल्या, तू मंदोदरी, तू कुंती, तू अवघ्या विश्वाची जननी, प्रत्येक नमस्कार तुलाच करणार, तुझ्याच आशीर्वादाने चालत राहणार, ब्रह्मा विष्णू महेश जोडी तुला हात, आणि तुझ्याचमुळे झाले हे विश्व साकारात. ही अशी स्त्रीची भूमिका असते. आणि मला असं वाटतं कुठल्याही महिलेला जर स्वतः लग्नानंतर सुद्धा करिअर करायचं असेल, लग्नानंतर सुद्धा तिला स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, आपण लग्न झालं तेव्हा सर्वस्व देतो, परंतु स्वत्व आपल्याकडे जपून ठेवत असतो. आणि ही स्वत्वाची जाणीव प्रत्येक स्त्रीला झाली पाहिजे. आणि त्यासाठी तिने स्वतःमध्ये विनय, स्वतःमध्ये संयम ह्या 2 गोष्टी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्त्री कितीही शिकली, कितीही पुढे गेली तरी स्त्रीची कामं पुरुष करू शकत नाही. अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांची आपण बातचीत करत राहू. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, मी डॉक्टर श्वेता निलेश राठोड कटारिया. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.